इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ 8वा मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये स्वाध्याय प्रश्न पहिला सांगा पाहू. 1. भारतात सोन्याची नाणी पाळण्याची सुरुवात करणारे राजे. उत्तर कुशाण. 2. कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर. कनिष्कपूर. 3. विणावादनात प्रवीण असलेला राजा. समुद्रगुप्त. 4. कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम. प्रश्न दुसरा, पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावांची यादी करा. उत्तर दिल्ली, पाटणा, वाराणसी. प्रश्न तिसरा, चर्चा करा व लिहा. 1. सम्राट कनिष्क. उत्तर कनिष्क हा कुशाण वंशातील एक महान राजा होता. त्याचे साम्राज्य काबूलपासून वाराणसीपर्यंत पसरले होते. त्याच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये झाली. त्याने कनिष्कपूर हे शहर वसवले. 2. मेहरौली येथील लोहस्तंभ. उत्तर दिल्लीजवळील मेहरौली येथे एक प्राचीन लोहस्तंभ आहे. तो सुमारे 1500 वर्षे जुना असूनही अजूनही गंजलेला नाही. त्यामुळे तो भारतीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे प्रतीक मानला जातो. प्रश्न चौथा, पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा. उत्तर 1. बाणभट्ट हर्षचरित. 2. अश्वघोष, बुद्धचरित व वज्रसूची. 3. मिनॅंडर, मिलिंदपन्ना. प्रश्न पाचवा, गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा. मुद्दे, संस्थापक, राज्यविस्तार आणि कार्य. संस्थापक गुप्त राजघराणे श्रीगुप्त आणि वर्धन राजघराणे प्रभाकर वर्धन. राज्यविस्तार गुप्त राजघराण्याचा राज्यविस्तार माळवा, गुजरात, सौराष्ट्र व पूर्व भारत. तर वर्धन राजघराण्याचा नेपाळ ते नर्मदा व आसाम ते गुजरात. कार्य गुप्त राजघराण्याने व्यापार वाढवला, नाणी प्रचलित केली. तर वर्धन राजघराण्याने व्यापार वाढवला, विविध धर्मांना आश्रय दिला. प्रश्न 6वा, पुढील शब्दकोडे सोडवा. तर मित्रांनो, या पद्धतीने हे सर्व कोडे सोडून दिलेले आहे. तुम्ही हे लिहून घेऊ शकता.